लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम क्रमांक 2 ची पोस्टिंग कंप्लीट केली होती. ॲडजस्टमेंट्स सॉल्व करायच्या बाकी होत्या, त्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिली ॲडजस्टमेंट, मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:1. आता हा रेशो आपल्याला नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी उपयोगामध्ये येणार आहे, त्यावेळी आपण त्याचा वापर करू. ॲडजस्टमेंट नंबर 2, पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट द रेट ऑफ 1% ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. म्हणजे आपल्याला सर्व ॲडजस्टमेंट सॉल्व झाल्यानंतर ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यावर जो आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळेल तो कॅल्क्युलेट झाला की नंतर आपल्याला ही ॲडजस्टमेंट सॉल्व करायची. ॲडजस्टमेंट नंबर 3, द क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹23,700. आता ही ॲडजस्टमेंट आपण इयत्ता 11वी पासून अभ्यासतोय. सर्वांना ही ॲडजस्टमेंट त्याचे इफेक्ट कुठे द्यायचे हे येतच असणार आहे. पहिला इफेक्ट याचा आपण देतोय ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक 23,700, 23,700. आणि याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला बॅलन्स शीट ॲसेट साईडला, क्लोजिंग स्टॉक 23,700, 23,700. नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ऑडिट फीज ₹400 अँड कॅरेज ₹600. The outstanding expenses added to the particular expenses on the debit side of trading account or profit and loss account. आता इथे आपल्याला कॅरेज वर एक ॲडजस्टमेंट विचारले. इथे मी अमाऊंट आउटरला लिहिली आहे, इनर कॉलमला घेणं अपेक्षित आहे. 1,780. इथे कॅरेज मध्ये ऍड करा आउटस्टँडिंग, ॲड आउटस्टँडिंग ₹600. टोटल आउटर कॉलमला येईल 2,380, 2,380. त्यानंतर ऑडिट फी आउटस्टँडिंग सांगितली. इथे ऑडिट फी मध्ये ऍड करूया, ऍड आउटस्टँडिंग ₹400. ऍड आउटस्टँडिंग ₹400, टोटल 2,200. आता पहिला इफेक्ट दिला आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आउटस्टँडिंग ऍड केले, त्याच पद्धतीने ऑडिट फी मध्ये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट बाजूला आउटस्टँडिंग ऍड केले. सेकंड इफेक्ट, शो टू द लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. आता इथे पहिल्यांदा आउटस्टँडिंग सॅलरी आहे, त्याच्या पुढे कॅरेज मध्ये ऍड केलेले आउटस्टँडिंग घेऊया. इथे म्हणूया कॅरेज ₹600 अँड ऑडिट फीज ₹400. टोटल आउटस्टँडिंग 3,000. म्हणजे सॅलरी आउटस्टँडिंग 2,000 प्लस कॅरेज 600 प्लस ऑडिट फीज 400, टोटल 3,000. हे टोटल आउटस्टँडिंग आउटर कॉलमला घेतले. नेक्स्ट, त्यानंतर बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट ₹46,500. आता ही ॲडजस्टमेंट, तर नेहमी बिल्डिंगवर आपण डेप्रिसिएशन अशी ॲडजस्टमेंट शिकलेलो आहोत, पण या प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशनचीच आहे, फक्त विचारताना त्याची वाक्यरचना बदललेली आहे. आता बिल्डिंगची 31 मार्च 2019 ची व्हॅल्यू दिली आपल्याला 46,500. इथे आउटर कॉलमला घ्यायची ही रक्कम 46,500. हे आजचं मूल्य आहे बिल्डिंगचं. आता सुरुवातीचा बिल्डिंगचा 1 एप्रिलचा बॅलन्स बघा किती आहे तुमच्याकडे, तर 48,500. 31 मार्चला बॅलन्स झालाय 46,500. म्हणजे डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग. बिल्डिंगची व्हॅल्यू कमी झाली आहे, त्याचं मूल्य कमी झालंय, की ज्याला आपण डेप्रिसिएशन असं म्हणतो. लेस डेप्रिसिएशन.
इथे 2000 रुपये आपण डेप्रिसिएशन चार्ज करणार. आता याचा सेकंड इफेक्ट द्यावा लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करतो डेप्रिसिएशन. इथे म्हणूया बिल्डिंग अमाउंट 2000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट फर्निचर इज डेप्रिशिएटेड बाय 5%. फर्निचरवर 5% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. बिल्डिंगमधून जसं डेप्रिसिएशन लेस केलं सेम आपल्याला फर्निचरमध्ये लेस करावं लागणार आहे. लेस डेप्रिसिएशन तर 64,000 दिलंय, 64,000 दिलंय, त्याच्यावर 5%. तर 64,000च्या 10% होतील 6,400, म्हणजे 5% होतील 3,200. म्हणजे बॅलन्स बघूया किती राहतोय शिल्लक. 0 0 10 2 8 0 6 60,800. याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड फर्निचर 3,200. टोटल डेप्रिसिएशन 5,200. बिल्डिंगवरचं 2,000 डेप्रिसिएशन आणि फर्निचरवरचं 3,200. असं टोटल डेप्रिसिएशन आलं 5,200 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. नेक्स्ट प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल ॲट 2.5% पर ॲनम. आता आपल्याला इथे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. आता पार्टनरच्या दृष्टीने इंटरेस्ट हा इन्कम आहे आणि बिझनेसच्या दृष्टीनं इंटरेस्ट हा आपला एक्सपेन्सेस आहे. त्यामुळे याचं रेकॉर्डिंग तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला करावं लागेल. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इथे आपले पार्टनर आहेत. पहिला पार्टनर आहे मितेश आणि दुसरा पार्टनर आहे मंगेश. तर मितेशचं कॅपिटल आहे 1,50,000. त्याच्यावर आपल्याला 2.5% कॅल्क्युलेट करायचे. आता म्हणजे 1,50,000च्या 10% होतील 15,000, 5% होतील 7,500, म्हणजे 2.5% होतील 3,750. इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला आपण 1,50,000 वर 5% प्रमाणे 3,750. त्यानंतर मंगेशचं कॅपिटल सुद्धा आपल्याला दिलं इथे बॅलन्स शीटमध्ये बघा 50,000. या 50,000 वर 10% कॅल्क्युलेट होतील 5,000. त्यानंतर 5% कॅल्क्युलेट होतील 2,500, म्हणजे 2.5% कॅल्क्युलेट होतील 1,250. म्हणजे टोटल इंटरेस्ट ऑन कॅपिटल होईल इथे 3 आणि 1 4 आणि 1 5,000. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. आणि सेकंड इफेक्ट जर कॅपिटल अकाउंट ओपन केलं तर कॅपिटलच्या क्रेडिटला, करंट अकाउंट ओपन केलं म्हणजे थोडक्यात फिक्स कॅपिटल मेथड असेल तर याचा इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मितेश 3,750, 3,750. मंगेश 1,250, 1,250. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट पाहूया. गुड्स ऑफ ₹900 वेर टेकन बाय मंगेश फॉर हिज पर्सनल यूज. की मंगेशने गुड्स टेकन ओव्हर केली आहे की ज्यावेळी कॅश ऑर गुड्स ऑर एनी अदर ॲसेट विथड्रॉन बाय पार्टनर इज कॉल्ड ड्रॉइंग्स. हे ड्रॉइंग्स आहे. याचा इफेक्ट आपल्याला पहिला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला द्यावा लागेल बाय गुड्स
टेकन बाय मंगेश फॉर पर्सनल यूज साठी गुड्स टेकन ओव्हर केले 900. याचं सेकंड इफेक्ट प्रॉफिट पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट बाजूला. आता हे जे पहिलं ड्रॉइंग इथे आपण एक रेकॉर्ड केलं आहे हे ट्रायल बॅलन्स मधलं आहे आणि आता ॲडिशनल ड्रॉइंग आहे ॲडजस्टमेंट मधून आलेलं ते पुन्हा इथे रेकॉर्ड करूया. ड्रॉइंग्स आता हे मंगेशचं ड्रॉइंग आहे त्यामुळे मितेशच्या कॉलमला डॅश करूया. मंगेशच्या कॉलममध्ये रेकॉर्ड करा 900. हे ॲडिशनल ड्रॉइंग आहे गुड्स टेकन ओव्हर बाय मंगेश फॉर इज पर्सनल यूज असे ॲडजस्टमेंट दिले त्याच्यामधलं. नेक्स्ट राईट ऑफ ₹1000 ॲज बॅड डेप्स. आता इथे आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये काही बॅड डेप्स वगैरे दिलेलं नाहीये, डायरेक्ट ॲडजस्टमेंटच विचारली आहे बॅड डेप्सवर. बॅड डेप्स राईट ऑफ करायचे किंवा रिटर्न ऑफ करायचे म्हणजे पहिला इफेक्ट लेस फ्रॉम डेटर्स, लेस बॅड डेप्स ₹1000 52,200 वजा 1,000 म्हणजे बॅलन्स राहिला आपल्याकडे 51,200. आता डेटर्स मधून बॅड डेप्स लेस केले की याचा दुसरा इफेक्ट द्यावा लागतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईडला टू बॅड डेप्स ₹1000. इनर कॉलमला रेकॉर्ड करा टू बॅड डेप्स. त्यानंतर सेम ॲडजस्टमेंट मध्ये पुढचं वाक्य वाचा काय झालंय. अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन सन्ड्री डेटर्स. आता RDD नेहमी लेस करताना बॅड डेप्स वजा केल्यानंतर करायचे, ही गोष्ट सर्वांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवायची. बॅड डेप्स नंतर लेस RDD रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्स 3% कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. म्हणजे 10% होतील 5,120, 1% होईल 512, म्हणजे आपल्याला 3% कॅल्क्युलेट करायचे म्हणजे 1,536. 1,536. आता वजाबाकी करूया. 4 राहिले, 6 राहिले, 6 राहिले, 49,664. तर RDDचं सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला या बॅड डेप्स मध्ये ॲड RDD 1,536. हे टोटल 2,536. आता समजा ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साईडला जर RDD दिले असतील आणि ते या अमाऊंटपेक्षा जर समजा कमी असतील तर ते डेबिटला आणून वजा करतो आपण. या प्रॉब्लेममध्ये तसं काही दिलेलं नाही आहे. आता इथे आपल्या 9 ॲडजस्टमेंट कंप्लीट झाल्या, पण त्याच्यामधल्या पहिल्या 1-2 ॲडजस्टमेंट आपल्याला अजून सॉल्व करायच्या. त्यामध्ये दुसरी ॲडजस्टमेंट आहे पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट द रेट ऑफ 1% ईच ऑन ग्रॉस प्रॉफिट. की ग्रॉस प्रॉफिटवर आपल्याला कमिशन कॅल्क्युलेट करायचंय, काढायचंय. मग तत्पूर्वी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट पहिल्यांदा क्लोज करावं लागेल. आता ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड टोटल ग्रॉस प्रॉफिट येतो इथे 0, 0, 4 आणि 7, 11 आणि 9, 20 ते 0, 8 से 2 आणि 3, 5 आणि 3, 8, 7 आणि 2, 9, 1,98,000. डेबिट साईडला पण 1,98,000. तर डेबिट साईडची टोटल 99,000 येते आपल्याकडे. म्हणजे 1,98,000 वजा 99,000 इथे बॅलन्स सुद्धा 99,000च येणार आहे. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. आता वेळेअभावी सर्व टोटल करून दाखवणं शक्य नाही आहे,
त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या स्वतः करायच्या आहेत. व्हिडिओ पाहत असताना काही शंका असेल तर त्या ठिकाणी तो पॉज करायचा, पोस्टिंग करायचं आणि मग पुन्हा पुढचा व्हिडिओ पाहायचा. 99,000. याचं सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 99,000. 99,000. आता ऍडजस्टमेंट क्रमांक 2, पार्टनर्स आर एंटायटल्ड टू गेट कमिशन ॲट 1% इच ऑन ग्रॉस प्रॉफिट, की प्रत्येक पार्टनरला 1% आपल्याला कमिशन द्यायचं आहे. तर आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण सॅलरी टू पार्टनर अशी ॲडजस्टमेंट अभ्यासली होती. सेम ॲडजस्टमेंट आहे, फक्त सॅलरी ऐवजी कमिशन टू पार्टनर. याचा इफेक्ट आपल्याला पहिला द्यावा लागेल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू कमिशन टू पार्टनर. म्हणजे याच्यामध्ये आता कमिशन टू पहिला कोण आहे? मितेश आणि दुसरा मंगेश. आता 1% कमिशन द्यायचं आहे. 99,000च्या 10% 9,900. 1% 990. 990 टोटल बघूया किती होते. 0 9 आणि 9 18 असे 8 1 9 आणि 9 18 आणि 19 1,980 टू कमिशन टू पार्टनर, म्हणजे कमिशन टू मितेश आणि मंगेश. याचा सेकंड इफेक्ट, पार्टनर्स करंट अकाउंट क्रेडिट बाजूला बाय कमिशन टू पार्टनर 990 आणि 990. इथे ॲडजस्टमेंट आपल्या कंप्लीट झाल्या. फक्त पहिली ॲडजस्टमेंट, मितेश अँड मंगेश आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:1, की 3:1 याप्रमाणे आपल्याला नेट प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. मग इथे आता नेट प्रॉफिट आहे, त्यामुळे इथे क्रेडिट बॅलन्स टोटल मोर दॅन डेबिट बॅलन्स. इथे क्रेडिटची टोटल करूया. क्रेडिटची टोटल आहे आपल्याकडे 99,000, कारण बाकी क्रेडिटला काही पोस्टिंग झालेलं नाही आहे. सेम टोटल डेबिट बाजूला रेकॉर्ड करा इथे 99,000. आता क्रेडिट टोटलमधून डेबिट टोटल तुम्ही करायचे आणि ती वजा करायची. ती वजा केल्यानंतर तुम्हाला नेट प्रॉफिट मिळेल 63,684. 63,684 आणि याचं डिस्ट्रीब्युशन 3:1 या रेशोप्रमाणे करायचं आहे. 3:1 या रेशोप्रमाणे. आता याला डिवायडेड बाय 4 करूया. 3 + 1 4 न भाग घालवूया. 4 × 1 4, 4 × 1 4, 2 राहिले, 3 घेतले म्हणजे 23, 4 × 5 20, 4 × 9 36, 4 × 2 8 आणि 4 × 1 4. 15,921चा एक शेअर आलाय. पहिला पार्टनर जो आहे मितेश, त्याला 3 शेअर द्यायचे आहेत, म्हणजे 15,921 गुणिले 3 म्हणजे 3 × 1 3. इथे सुरुवातीला म्हणूया 2, जागा कमी आहे. करंट अकाउंट इन ब्रॅकेट म्हणतो नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू करंट अकाउंट. पहिला पार्टनर आहे आपल्याकडे मितेश. 15,921 गुणिले 3 म्हणजे 3 × 1 3. त्यानंतर 3 × 2 6, 3 × 9 27, 7 हातचे 2, 3 × 15 आणि 2 17 7, हातचा 1, 3 × 1 3 आणि 1 4 म्हणजे 47,763 हा नेट प्रॉफिट द्यायचा आहे आपल्याला मितेशला. आणि 15,921 गुणिले 1 एवढा प्रॉफिट द्यायचा आहे आपला मंगेशला. म्हणजे मंगेशला किती येणार? 15,921. म्हणजे टोटल नेट प्रॉफिट 63,684.
63,684. The net profit transfer to partners करंट अकाउंट. हा नेट प्रॉफिट आपल्याला पार्टनर करंट अकाउंटच्या क्रेडिट बाजूला रेकॉर्ड करायचं इथे बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन ब्रॅकेट नेट प्रॉफिट. मितेशला नेट प्रॉफिट आहे 47,763. मितेशच्या कॉलम मध्ये 47,763 आणि मंगेशचा नेट प्रॉफिट आहे 15,921. 15,921. आता इथे आपल्याला करंट अकाउंट क्लोज करायचं. पहिल्यांदा मंगेशच्या क्रेडिट साईडची टोटल करूया. 3, 5 आणि 9 14, 14 आणि 6 20, शून्य हात चालले 2 आणि 7 9 आणि 9 18, 18 आणि 7 25 से 5 चालले 2, 2 आणि 7 9, 3 12 आणि 3 15 से 5 1 4 आणि 55,503. डेबिटला 55,503. त्या 55,503 मधून 1,200 रुपये आपण वजा करूया म्हणजे इथे बॅलन्स येईल 54,303. 54,303. इथे आता मंगेशचा क्रेडिट बॅलन्स बघा किती आहे. 1 5 आणि 9 14 आणि 2 16 से 6 5 1 आणि 2 3 3 आणि 9 12 12 आणि 9 21 1 हातचे आले 2 2 आणि 2 4 4 आणि 1 5 5 आणि 5 10 चे 0 हातचा 1 आणि 1 2 20,161. इथे रेकॉर्ड करूया 20,161. आता 20,161 मधून आपल्याला वजा करायचे 2 200 आणि 900 म्हणजे 3,100. हे 17,061 एवढा बॅलन्स येईल. याला म्हणूया टू बॅलन्स कॅरी डाऊन. टू बॅलन्स कॅरी डाऊन हा करंट अकाउंट बॅलन्स आहे. आता करंट अकाउंट इथे क्रेडिट बॅलन्स आहे. इथे डेबिटला आपण टू बॅलन्स कॅरी डाऊन लिहिलंय म्हणजे क्रेडिट बॅलन्स आहे. त्यामुळे याचं रेकॉर्डिंग आपल्याला बॅलन्स शीट लायबिलिटीज साईडला करायचं. करंट अकाउंट्स यामध्ये पहिला पार्टनर आहे मितेश 54,303 आणि मंगेश 17,061. टोटल 3 आणि 4 6 3 आणि 7 11 1 5 आणि 6 आणि 7 71,364. तर यानंतर आपल्याला बॅलन्स शीट टॅली करायची. इथे बॅलन्स शीट आपली टॅली होईल 3,30,364. 3,30,364. 3,30,364. या पद्धतीने आपण टेक्स्टबुक मधला प्रॉब्लेम क्रमांक 2 हा कंप्लीट केलेला आहे. सर्वाधी सोडवलेल्या ॲडजस्टमेंट पुन्हा पुन्हा त्याचा सराव करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर पाहिजे तर पुन्हा एकदा न बघता हा प्रॉब्लेम सॉल्व करा आणि पुन्हा व्हिडिओनुसार तुम्ही तो बरोबर आहे की नाही हे सुद्धा चेक करून पाहू शकता. थँक्यू.